अवघ्या 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या म्हाडा तालुक्यातील आरोपीला बार्शी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल देत 20 वर्ष सक्षम कारावासाची आणि 24,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश VK मांडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। 28 फेब्रुवारी 2024 रोजी म्हाडा तालुक्यातील आरोपी गणेश मारुती पवार याने हे अमानवी कृत्य केले होते। पीडित मुलगी टीव्ही पाहण्यासाठी आरोपीच्या घरी गेली असता घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिला स्वयंपाकघरात नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला, तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत घरी परतल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। यानंतर पीडितेच्या आईने म्हाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 377, 506 आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 2012 च्या विविध कलमांन्वये विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप निचळ यांनी तातडीने तपास चक्र फिरवून आरोपीला अटक केली आणि सबळ पुराव्यानिशी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले। सरकार पक्षातर्फे सरकारी ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी 7 साक्षीदार तपासले। यामध्ये पीडितेची साक्ष, वैद्यकीय पुरावा आणि तपासादरम्यान गोळा केलेले तांत्रिक पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरले। आरोपीच्या फिर्यादीसोबत कोणत्याही पूर्ववैमनस्य नसल्याने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला। सदर केसमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी मार्गदर्शन केले। कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर आणि महिला पोलीस अंमलदार रीना शेख यांनी साक्षीदारांना वेळेवर हजर ठेवून मोलाची भूमिका बजावली।